या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत. 11 मेचा हा भाग नक्की पहा. महारविवारच्या या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशाप्रकारे आदित्यने पारूला पळवून घेऊन जाणाऱ्या, तिचं अपहरण करणाऱ्या अजयची धुलाई केलेली आहे. अहिल्या देवीचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आदित्य पारूला शोधत असतो. पण पारू मात्र घरी नाहीये. तो गनीला भेटतो आणि गनीला विचारतो की पारू कुठे गेलेली आहे. तेव्हा गनीनं त्याला सांगितलंय की पारू गावी गेलेली आहे. तेव्हा आदित्यला मोठा धक्काच बसलाय. पण पारू अचानक गावी का गेली असा प्रश्न तो गनीला विचारतो. तेव्हा गनी सांगतो की त्याच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे पारूला गावी जायला. कारण मागच्या वेळी जेव्हा पारू वाढदिवसादिवशी थांबलेली होती तेव्हा अहिल्या देवीच्या वाढदिवसादिवशी तिने मोठा घोळ घालून ठेवला होता. कारण त्यावेळेस श्रीकांतने केलेलं महागाचं पेंटिंग तिच्यामुळं पेटलेलं होतं आणि त्याच गोष्टीमुळं मारुतीनं तिला सांगितलेलं असतं की आता तू घरी थांबायचं नाहीये. कारण आता पुन्हा एकदा वाढदिवस आलेला आहे आणि तू गावी निघून जा असं सांगितलेलं असतं. तेव्हा आदित्यला कळलंय की पारू गावीच चाललेली आहे. आता तिला थांबवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गनीने त्याला सांगितलेलं असतं की पारूचा देखील वाढदिवस हा अहिल्या देवीच्या वाढदिवसादिवशीच आहे. इकडे अहिल्याचा वाढदिवसाचा दिवस आहे आणि सर्वजण तिला विश करायला आलेले आहेत. ती झोपेतून उठलेली असते तेव्हा श्रीकांत, दामिनी, प्रिया सर्वजण तिला विश करण्यासाठी आलेले आहेत. हे पाहून तिला तर खूपच आनंद झाला कारण ती उठल्याबरोबर हॅपी बर्थडे टू यू अहिल्या देवी असं सर्वजण म्हणत आहेत आणि त्या गोष्टीमुळं तिला आनंद झाला पण त्या सर्वांमध्ये आदित्य मात्र तिला दिसत नाहीये. माझा महत्त्वाचा दिवस असून आदित्य आज माझ्यासमोर कसं काय नाही आहे असा प्रश्न तिला पडलेला आहे. माझ्या वाढदिवसादिवशी सकाळ सकाळ अगोदर आदित्य मला विश करत असतो, त्याने मला कसं काय विश केलं नाही असा प्रश्न तिला पडलेला आहे. आदित्य कुठे गेलेला आहे असा प्रश्न तिने श्रीकांतला विचारलेला असतो. तेव्हा श्रीकांत म्हणतो कदाचित तो त्याच्या रूममध्ये असेल, अजून उठलेलाच नसेल. पण असं होणार नाही ही गोष्ट मात्र अहिल्यादेवीला माहिती आहे. कारण तिचा वाढदिवस आहे. त्या दिवशी सुरुवातीला तो फक्त तिलाच विश करतो हे तिला माहीत आहे आणि खरोखर आदित्य घरी नाहीच आहे. आदित्य चालला आहे तो म्हणजे पारूला आणण्यासाठी. तो पारूकडे आलेला आहे आणि पारूला गावी जाऊ नको, आत्ताच्या आत्ता तू घरी चल असं म्हणण्यासाठी तो आलेला असतो. कारण त्याला माहीत असतं की आता पारूचा देखील वाढदिवस आहे आणि पारूच्या वाढदिवसाचं देखील सेलिब्रेशन करायचं आहे. पारू आता गावी चाललेले असते. आदित्य मात्र तिला जाऊ द्यायचं नाही आणि माघारीच घेऊन जायचं म्हणून आलेला असतो. पण त्याच वेळेला अजय देखील तेथे पोहोचलेला असतो. अजय हा पारूचं अपहरण करण्यासाठी आलेला आहे. पण जेव्हा तो त्या बस स्टॉपजवळ येतो तेव्हा त्याला दिसतं की आदित्य तेथे आलेला आहे. आता तो आदित्य जाण्याची वाट बघत बसलेला असतो. आदित्य गेला की आपण पारूला घेऊन जायचं असा विचार त्याने केलेला असतो. तर इकडे पारू आदित्यच्या जवळ असते आणि आदित्य पारूला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता आपल्याला घरी जायचं आहे. पारू मात्र त्याला म्हणते की मी आत्ता येऊ शकणार नाही कारण माझ्या बानी मला काम सांगितलंय आणि ते काम करून येणं मला गरजेचं आहे. तेव्हा आदित्य म्हणतो मग तू कधी येणार आहेस, संध्याकाळी येशील का? पण खरं तर पारूला अहिल्यादेवीच्या वाढदिवसाला थांबू नको असं मारुतीने सांगितलेलं असतं आणि म्हणूनच ती चाललेली असते. ती म्हणते कदाचित येईल. तेव्हा आदित्य म्हणतो असंच चालणार नाही, तुला यावंच लागणार आहे. आत्ता नाही तर मी तुला जाऊच देणार नाही. तू आत्ताच्या आत्ता गाडीत बस आणि आपल्याला घरी जायचं आहे. तेव्हा पारू त्याला म्हणते की ठीक आहे, मी संध्याकाळी येईल पण आत्ता मात्र तुम्ही जावा. कारण बाला जर का कळलं मी गावी गेले नाही तर तो खूप चिडेल. तेव्हा आदित्य म्हणतो ठीक आहे, मी फक्त आत्ता तू माघारी येणार आहेस म्हणून चाललेलो आहे, अन्यथा मी तुला अजिबात जाऊ दिलं नसतं. रात्री आपल्याला जंगी सेलिब्रेशन करायचं आहे असं तो तिला सांगतो. खरं तर तिचा वाढदिवस आहे हे मात्र अजून त्याने रिव्हील केलेलं नसतं. पारूला देखील वाटत असतं की आपला वाढदिवस आहे हे आदित्यला माहिती नाहीये. पण आदित्यला माहीत असतं की अहिल्या देवीच्या वाढदिवसा दिवशीच पारूचा वाढदिवस आहे आणि अहिल्या देवी व पारू या दोघांचाही वाढदिवस जंगी सेलिब्रेट करायचा असं त्याने मनाशी ठरवलेलं असतं आणि म्हणूनच तो पारूला चल म्हणत असतो. पण आता पारू संध्याकाळी येणार आहे, पुन्हा माघारी येऊ शकते असं जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, जर तुझं काही महत्त्वाचं काम असेल तर तू ते कर, अन्यथा तुझे वडील खरोखरच तुला खवळतील आणि तुला खवळलेलं मला देखील पटणार नाही. असं म्हणून तो तिला थांबवतो आणि तो मात्र गाडी घेऊन चाललेला असतो. अजयचं आता सगळं लक्ष त्या दोघांवर असतं. जेव्हा तो पाहतो की तो निघून चाललेला आहे तेव्हा आता त्याला चांगलीच संधी मिळालेली आहे. आदित्यला गेलेला पाहून त्याला चांगलंच समजलंय की आता आपण पारूचं अपहरण करू शकतो. पारूचा आपण बदला घेऊ शकतो. कारण पारूने आपल्या थोबाडीत मारलेली होती आणि आता त्या गोष्टीचा बदला घेण्याची वेळ आली आहे
असा विचार त्याने केलेला असतो आणि तेव्हाच अजयचा एक माणूस देखील तेथेच आसपास फिरत असतो. तर इकडे मोनिका प्रीतमकडे आलेली आहे आणि ती प्रीतमला एक जबरदस्त धक्काच देत आहे. प्रीतम जेव्हा मोनिकाकडे येतो आणि विचारतो, "कशाला बोलवलंस तू मला इथं?" तेव्हा ती सांगते, "मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे." तो म्हणतो, "असा कोणता विषय आहे जो तुला मला एकांतात माझ्याशीच फक्त बोलायचा आहे?" तेव्हा मोनिका त्याला सांगते, की "मी तुझ्या बाळाची आई होणार आहे." हे ऐकल्यावर तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. "मोनिका तू काय बोलतेस? तुला समजतंय का?" असं तो विचारतो. तेव्हा मोनिका म्हणते, "मी जे बोलते ते अगदी शुद्धीवर आहे आणि जे सत्य आहे तेच बोलत आहे." प्रीतम म्हणतो, "पण हे कसं शक्य आहे?" ते म्हणते, "तुला माहीत आहे हे कसं शक्य आहे ते. तूच या बाळाचा बाप आहेस हे मला माहीत आहे." असं ती म्हणते. पण आता प्रीतमला मात्र मोठा धक्काच बसलाय. कारण तिने मोठा शॉकच प्रीतमला दिलेला आहे. आता प्रीतमला कळलंय, की जर का ही गोष्ट घरच्यांना समजली, तर आपलं काही खरं नाहीये. विशेषतः आईला आणि प्रियाला जर काही गोष्ट समजली, तर आपला जीव गेल्याशिवाय राहणार नाही हे त्याला समजलेलं आहे. आता या मोनिकाला कसं शांत करावं आणि तिला काय सांगावं हे त्याला कळत नाहीये. पण मोनिका मात्र त्याला अगदी स्पष्टपणे सांगते, "आता तू माझा स्वीकार करणं गरजेचंच आहे. अन्यथा मला माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करावं लागेल." आता प्रीतम मोठ्या अडचणीतच सापडलेला आहे. तर अहिल्यादेवी अजून देखील चिंतातूर आहे. कारण आदित्य अजूनसुद्धा आलेला नाहीये. आदित्यने येऊन आपल्याला विश करायला पाहिजे होतं, पण त्याने विश केलेलं नाहीये. घरातले प्रत्येक सदस्य आलेले आहेत, पण अजून आदित्य आणि प्रीतम मात्र आलेले नाहीयेत. या गोष्टीचा राग तिला आलेला असतो. आपला वाढदिवस आहे म्हणजे त्यांनी यायला पाहिजे असं तिला वाटत असतं. तर इकडे आदित्य आता पारूला बस स्टॉपवर सोडून चाललेला असतो आणि अजयने बरोबर त्याच गोष्टीचा फायदा घेतलेला असतो. अजयचा एक माणूस पारूच्या हातातील तिचं सामान घेतो आणि पळत सुटतो. पारू देखील त्याच्या पाठीमागं पळत असते. तेव्हा तो माणूस तिच्या हातातील ते सामान एका लाल गाडीमध्ये टाकतो, की ज्या गाडीमध्ये अजय बसलेला असतो. पारू त्या माणसाच्या मागच असते आणि ते सामान घेण्यासाठी पारू दरवाजा उघडते आणि जेव्हा ते सामान घ्यायला जाते, तेव्हा तो माणूस तिला आतमध्ये ढकलतो आणि पटकन दरवाजा लावून घेतलेला आहे. पारू आतमध्ये पडते आणि दरवाजा लावून घेतल्यामुळं दरवाजा उघडायच्या आतच अजयने गाडी चालू केलेली असते आणि पारूचं खरोखरच अपहरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एका क्षणात अजयने पारूचं अपहरण केलेलं आहे. पारूला काही काळाच्या आतच ती गाडीमध्ये पडलेली असते आणि अजयने ते गाडी देखील चालू केलेली असते आणि तो आता तिला घेऊन चाललेला आहे. पण पारू देखील आरडाओरडा करायला सुरुवात करते. पारूचा आवाज सर्वत्र तिथली लोकं ऐकत असतात आणि त्याच वेळेला अजयला असं वाटतं, की आदित्य निघून गेलेला आहे, पण आदित्य निघून गेलेला नसतो आणि आदित्याला समजलंय, की त्या लाल गाडीमध्ये पारूचं अपहरण झालेलं आहे. आता तो त्या गाडीच्या पाठीमागच पळत असतो. त्याला समजलंय, की पारूचा जीव धोक्यात आहे. नक्कीच तिच्यावर काहीतरी मोठं संकट आलेलं आहे हे त्याला समजलेलं असतं आणि तो देखील त्या लाल गाडीच्या पाठीमागच स्वतःची गाडी घेऊन धावत असतो. आता काही केल्या त्याला ती गाडी पकडायची असते आणि नक्की तो कोण आहे ज्याने पारूचं अपहरण केलेलं आहे हे त्याला पाहायचं असतं. त्याचबरोबर त्यांच्या तावडीतून त्याला पारूला सोडायचं असतं. पारू देखील आरडाओरडा करत असते आणि आदित्य देखील आता चिडलेला असतो. आदित्य म्हणत असतो, की आता तो जो असेल त्याला मी जिवंत सोडणार नाही. अजयला देखील समजलेलं असतं, की आता आपलं काही खरं नाहीये. कारण अजून आदित्य दूर गेलेला नसतो. तेव्हाच त्याने अपहरण केलेलं असतं आणि आदित्य त्याच्या पाठीमागच लागलेला असतो. आता अजयकडं काहीच पर्याय नसतो गाडी पळवण्याशिवाय. गाडी पळवून आपण कसं तरी आदित्यपासून दूर जाऊ असं त्याला वाटत असतं. पण आदित्य मात्र गाडी थांबवतो आणि त्याच्या एका एका गुंडाची चांगलीच धुलाई सुरू करतो. अजय मात्र पटकन गाडी लावतो आणि पळून जातो. पारू पटकन त्यातून उतरते. आदित्य मात्र भयानक चिडलेला असतो. आदित्य त्याच्या एका एका गुंडाची जबरदस्त धुलाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य त्या गुंडांच्या अक्षरशः अंगावर जात असतो आणि जवळच पडलेली एक काठी घेऊन त्याने त्यांची चांगलीच धुलाई सुरू केलेली असते. 2-3 गुंड असतात आणि ते आदित्यच्या अंगावर धावून येत असतात. पण आदित्य पण चिडलेला असतो आणि "माझ्या पारूला तुम्ही हातच कसं काय लावला? तुमचं पाहतो आता." असं म्हणून अक्षरशः तो त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना जोरात लाथाबुक्क्यानं त्यांचा समाचार घेत असतो. हातातल्या काठीने देखील त्यांना जबरदस्त मारहाण करत असतो. पारू मात्र घाबरून गेलेली असते. कारण तिला असं वाटत असतं, की या तिघांपुढं त्याचा निभाव लागणार नाही. पण आदित्य अगदी जीव जान पणाला लावून लढत असतो आणि त्या गुंडांची धुलाई करत असतो. पण या सर्वांमध्ये अजय मात्र अगोदरच पळून गेलेला असतो. तरी देखील आता यातल्या एकाही गुंडाला आपण सोडणार नाही, यांचा जीवच घेतो असं म्हणून त्वेषानं तो लढत असतो. आता पारू पाहत असते. पारूला मात्र काळजी वाटत असते.
पण आदित्य मात्र त्यांची चांगलीच धुलाई करत असतो. कारण त्याला राग आलेला असतो, की माझ्या पारूचं तुम्ही अपहरण का केलं? आणि तो विचारत असतो, की तो माणूस कोण होता? पारू सांगते, की तो अजय होता. पण आता यांच्या मदतीला स्वतः अहिल्यादेवी आलेल्या असतात आणि त्या पोलिसांना घेऊन आलेल्या असतात. त्यामुळे आता भिण्याची काहीच गरज नसते. पोलीस येतात आणि पारूचं अपहरण करणाऱ्या त्या तिन्ही गुंडांना त्यांनी पकडलेलं असतं. त्याचबरोबर पारूने पोलिसांना सांगितलेलं असतं, की माझं अपहरण करणारा मेन सूत्रधार म्हणजे अजय आहे, तो मात्र फरार झालेला आहे. तेव्हा पोलीस सांगतात, "त्याची काहीच काळजी करू नका, आम्ही त्याला देखील लगेच पकडू." अहिल्यादेवी आलेली असते आणि ती पारूला म्हणते, की "तू कुठं चाललेली होती?" तेव्हा पारू सांगते, की "मी गावी चाललेले होते." तेव्हा अहिल्यादेवी चिडते आणि म्हणते, "तुला माहीत आहे ना, आज माझा वाढदिवस आहे, तरी देखील तू का चाललेली होती?" तेव्हा ती सांगते, की "मागच्या वाढदिवसाला माझ्याकडून चूक झालेली होती आणि ती चूक आता पुन्हा होऊ नये यासाठीच वडिलांनी मला गावी पाठवलेलं होतं." तेव्हा ती मारुतीवर देखील चिडते आणि म्हणते, "मारुती, तुला कळत नाही का? आज माझा वाढदिवस आहे आणि तू पारूला गावी पाठवत होतास. तू असं करतोयस, ही गोष्ट चुकीची आहे." तेव्हा मारुती देखील माफी मागतो आणि म्हणतो, "मागच्या वाढदिवसाला तिच्याकडून जी चूक झाली होती ती होऊ नये म्हणूनच मी तिला पाठवत होतो." तेव्हा आता अहिल्यानं सांगितलंय, "पारू, तू कुठेसुद्धा जाणार नाहीस. पटकन दोघांनीही गाडीत बसायचं आणि आत्ताच्या आत्ता आपल्याला घरी जायचं आहे." हे ऐकल्यावर आदित्यला देखील आनंद झालेला आहे. इकडे पोलिसांनी त्या गुंडांना पकडून ठेवलेलं आहे. तर आता अजयला पण पकडणार असं ते म्हणत आहेत. त्याचबरोबर अहिल्यानं सांगितलंय, की आत्ताच्या आत्ता सर्वांनी घरी जायचं आहे आणि रात्री जंगी सेलिब्रेशन होणार आहे. खरं तर तिला थोडासा राग आलेला असतो, की मला विश करण्याच्या ऐवजी हा पारूकडे आलेला आहे. पण आत्ता सध्या ती वेळ नसते. आदित्यला आपण परत बोलूया असा विचार करून ती वाढदिवसासाठी रात्री सर्वांनी एकत्र यायचं असं सांगून सर्वजण आता किर्लोस्करांच्या घरी चाललेले असतात. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.